सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये खूप खूप स्वागत. तुम्हाला पण सगळ्यांच्यामध्ये असून सुद्धा एकटं वाटतं का हो? म्हणजे माझी सुरुवात कशी झाली माहिती आहे? मुलगी फोन घेऊन आंघोळीला गेली. विचारलं तर म्हणाली, इतक्या वेळ एकटी मी काय करू? हिला आंघोळीला जाताना एकटं वाटतंय आणि मला भरल्या घरात एवढे सगळे मित्रमैत्रिणी आहेत, ग्रुप्स आहेत, येणं जाणं आहे, तरीही एकटं वाटतंय. खूप फ्रस्ट्रेट झाले या विचाराने. हातामध्ये कधी फोन घेतला, तो स्क्रोल करायला सुरुवात केली ना, हे सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही. भानावर आले ना, त्यावेळेला अर्धा तास होऊन गेलेला होता. बरं, आता मी किती जणांना लाईक केले, थम्सअप दिले, कोणाकोणाशी काय काय बोलले, हे सुद्धा माझ्या लक्षात नाही. त्यामुळे अजून फ्रस्ट्रेशन आलं. शेवटी उठले, घरकाम केलं, जेवले आणि ठरवलं आज रात्री झोपताना हातात फोनच घ्यायचा नाही. नशिबाने झोप पण लवकर लागली, त्यामुळे लवकर जाग आली. अर्थात नेहमीसारखी डोळ्यासमोर कामं दिसतच होती, पण म्हटलं आज थोडा जास्त वेळ आहे, तर आपण जे शिकलेलो आहोत त्याप्रमाणे ध्यान करूयात, प्राणायाम करूयात. ते केलं, योगासनं केली, मग थोडासा ब्रेक घेतला, व्यायामसुद्धा केला. आता इतके दिवस त्या शरीर मनाला हे सगळं करायची सवयच नाही. नाही म्हटलं तरी शरीर कुरकुरलं ना, थोडंसं दुखलं. पण एक सांगू, शरीर ना मोकळं पण झालं आणि मनसुद्धा मोकळं झालं. मग म्हटलं आपल्याला हा भरल्या घरात एकटेपणा का येत असेल? तर आतनं उत्तर आलं, हे बघ बाई, कदाचित ना तुझीच तार तुझ्याबरोबर जुळत नाही आहे आणि त्यामुळे कदाचित दुसऱ्यांच्या बरोबर पण जुळत नाही आहे. म्हटलं बरोबर आहे, पण आजची सुरुवात किती छान झाली ना. मग ही का झाली? तर सकाळी लवकर उठल्यामुळे. म्हणजे रुटीनमध्ये पहिल्यांदा आपल्याला बदल करायला हवा. म्हणजे लवकर आपल्याला झोपायला हवं आणि उठायला हवं. म्हणजे मोबाईल बाजूला ठेवायला हवा. स्वतःच्या शरीर मनाकडे लक्ष द्यायला हवं, त्याच्यावर काम करायला हवं. आणि त्यामुळेच तर आज जरा मला मोकळं मोकळं वाटतंय ना शरीर मनाने. म्हटलं मग स्वतःशी जर कनेक्ट वाढवायचा असेल, तारा जुळवायच्या असतील, तर मग स्वतःवरती अजून आपण छंदांनी काम करू शकतो. तुम्हाला माहिती आहे, मी कॉलेजमध्ये ना खूप कथा लिहायचे, कविता पण लिहायचे आणि मला चक्क बक्षिसं मिळालेली होती. म्हटलं आज ना 5 मिनटात काहीतरी लिहू. कागद पेन घेतलं आणि एक छान कविता तयार पण झाली. एकाकीपणाकडनं एकांताकडे. बरं वाटलं मला. म्हणजे आपल्याला अजूनही काहीतरी येतं आहे आणि आत्ता मला काही प्रूव्ह करायचं नाही आहे ना. कुठे जाऊन मला स्पर्धेत भाग घ्यायचा नाही आहे, बक्षीस मिळवायचं नाही आहे. मग स्वतःसाठी लिहिण्यात आनंद मिळाला. आणि हे लिहित असतानाच एक गोष्ट लक्षात आली की आपल्याबरोबर ही आपलीच मुलं का बोलत नाही आहे, किंवा अगदी नवरासुद्धा. तर उत्तर काय मिळालं मला की ए बाई, तू त्यांच्याशी ना संवाद नाही साधत, तू बोलतेस, तू सतत सूचना करतेस, कारण तुला तुझ्या म्हणण्याप्रमाणे व्हायला हवंय. तुझा तो हट्ट आहे की या पद्धतीनेच शिस्त बाळगली गेली पाहिजे. पण आज आता ही मुलगी फोन घेऊन आतमध्ये गेली आंघोळीला, हे बरोबर नाहीच आहे. पण मग ते कसं सांगायचं?
तर आत्तापर्यंत दृष्टिकोनात बदल झालेला आहे की माझ्या म्हणण्याप्रमाणे होणार नाही. मग त्यांच्या पद्धतीत जर सांगायचं असेल तर लागलीच संधी चालून आली, मुलगी आली समोर. मी तिला म्हटलं, अगं तू तो आंघोळीचा साबण आणला होतास तो? तर म्हणाली, अगं कसला महाग होता तो. म्हटलं मग घेतला कशाला ना. ती म्हणाली, अगं ती जाहिरात बघितली ना की त्याचा किती सुगंध आहे आणि वापरल्यानंतर तो सुगंध अजून वाढतो, उसका मुलायम स्पर्श, आणि म्हणून तो घेतला. म्हटलं जाणवलं का गं हे सगळं? तर म्हणाली, अगं कसलं काय, माझं कधी लक्षच नव्हतं तिकडे. गेली, अर्ध्या तासाने आंघोळ करून फ्रेश होऊन आली. माझ्यानं चक्क गळ्यात पडली, एक पापीसुद्धा घेतली. मला इतकं भरून आलं आणि म्हटलं मी कुठे एकटी आहे. आणि मग ती भडाभडा बोलली बरं का, अगं आई खरंच त्याचा सुगंध खूप छान आहे आणि फेस केल्यानंतर तो अजून वाढतो आणि स्पर्श खरंच मुलायम आहे. पण इतके दिवस ते फोन घेऊन आज जात होते ना, त्यांनी कधी लक्षातच आलं नाही. म्हटलं या बाईने आज माइंडफुली आंघोळ केली, म्हणजे त्याचा वास कसा आहे, स्पर्श कसा आहे, हे सगळं तिने बघितलं सजगतेने. चला, तिची आणि माझी तार तर जुळली. म्हणजे माझ्या दृष्टिकोनात बदल करायला हवा आणि संवाद साधायला हवा, वेगळ्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने करायला हवा, त्यांच्या आवडत्या विषयापासून सुरुवात करून. आता म्हटलं काल रात्री फोन घेतला नाही, आत्ताही नाही, महत्त्वाचे मेसेजेस असतील काहीतरी म्हणून उघडला फोन. तर एका ग्रुपमध्ये एका मैत्रिणींनी छान स्वतः गायलेलं गाणं पोस्ट केलं होतं. मी ते ऐकलं सकाळी सकाळी, खूप छान प्रसन्न वाटलं. आणि तसं तिला लागलीच लिहिलं सुद्धा की खूप छान गायली आहेस, मग काय काय आवडलं ते लिहिलं आणि काय काय खटकलं ना हे सुद्धा लिहिलं, पण मवाळ भाषेमध्ये. हे तू असं गायला हवं वगैरे असं काही म्हटलं नाही. आणि शेवटी मग हार्ट टाकला. 5 मिनिटात तिचा फोन आला मला आणि म्हणाली, अगं असाच मला फीडबॅक हवा होता, कोणीतरी माझ्या गाण्यावरती त्यांना कसं वाटलं आणि काय चुकतंय हे सांगणारं हवं होतं गं. सगळ्यांनी नुसते आपले इमोजीज पाठवले, हार्टचे छान छानचे. मला ते नको होतं. खूप छान वाटलं मला आणि अशी परखड प्रतिक्रिया दिली आहेस ना तू, आवडलं मला. आणि मग खूप वेळ आमचं बोलणं झालं. म्हणजे अशाही तारा जुळल्या की ज्या परिवारातल्या नाही आहेत, अगदी जवळच्या मैत्रिणी नाही आहेत, पण तरीही बंध जुळले. आणि मग जाणवलं, अरे आपण एकटे नाही आहोत. मग आजच्या दिवसात मला तशा बऱ्याच गोष्टी मिळाल्या ना, की एकटेपणा पहिल्यांदा स्वतःपासनं चालू होतोय. म्हणजे स्वतःपासनं काम करायला पाहिजे, म्हणजे रुटीनमध्ये बदल करायला पाहिजे. एक दुसरी गोष्ट, स्वतःच्या शरीर मनावरती काम करायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे छंद जोपासायला पाहिजेत. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःचे हट्ट बाजूला ठेवायला पाहिजेत. 5वी गोष्ट म्हणजे बोलायचं नाही आहे, तर संवाद साधायचा आहे. आणि त्यांनी मग दुसऱ्यांशी सुद्धा तारा जुळतील आणि हाच संवाद ऑनलाईनसुद्धा करता येतो, फोनवर करता येतो. आणि तेही बंध आवश्यकच आहेत ना आपल्याला. मग ह्या सगळ्या गोष्टींनी माझा एकटेपणा अगदीच पळून गेला. तुम्हाला ज्या वेळेला एकटं वाटतं त्यावेळेला तुम्ही काय करता तेही सांगा, म्हणजे मग आपल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. आजची गोष्ट कशी वाटलेली आहे तेही सांगा. आणि लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.